और मुझे कहा गया था कि सारे लोग आए, लेकिन अभी तक कोई नहीं। आने की बहुत खुशी होती है, लेकिन जाने का कोई। आमच्या एका बाईकमध्ये पंक्चर निघाला, एक नेल निघाली। नमस्कार मित्रांनो, येस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिकल्या यो। आत्ता वाजला आहेत 3 पहाटे। येस, आम्ही निघालो आहोत राईडला। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कुठं चाललोय। ओके, सो व्लॉग तर बनवत राहील मी मध्ये मध्ये। माझ्याकडे कॅमेरा नाही आहे, पण मध्ये मध्ये शूट्स घेत राहील। ओके, जिथं जिथं थांबल आणि इंस्टानी तर काढेलच व्हिडिओज छोटे छोटे। चला, तर जॅकेट, हेल्मेट, ग्लव्स, सगळं बॅग पण रेडी आहे। ओके, चला बघत राहा। येस, नमस्कार भावन्नो। ओ यस, पब्लिक तो जारी है। ये सभी सारी गैंग यहाँ पर रुकी है। ये देखो, ये देखो, ये देखो, ये देखो, ये देखो। वाह, क्या लग रही है गाड़ियाँ। वाह दोस्त, 2 कार और 4 टू व्हीलर है। और मुझे कहा गया था कि सारे लोग आने वाले, लेकिन अभी तक कोई नहीं। ये जो बंदा है जो Z900 ले रहा है, उसके कपड़े देखो, वो देखो, जीन्स पैंट हो ना, वो जैकेट ना कुछ ना कुछ। ओके, मिलते हैं, चलो। मित्रांनो नमस्कार। ओ येस, आत्ता वाजले आहेत बरोबर 4:30। आम्ही न स्टॉपला आहे। भूक लागली, भूक पोरांना। येस, लेट्स गो। हे बघा, लेट्स गो। हे बघा, हे नुसतं झोपे मास्टर, ते आणि त्यो नुसती झोपतात। जवळपास आत्ता आम्ही पोचलोय तामिनीत। आता स्टार्ट होईल, 5 वाजलेत। हे बघा गँग आमची, 2 गाड्या। अरे बोल बोल। भावांनो, तामिनी घाट सुरू झालाय। यो बघत राहा। नमस्कार मित्रांनो, तामिनी घाटाचे उतरतोय। एक नंबर वातावरण आहे। पावसाचं वाटतंय थोडं, काय विषय नाही, मजा येते। मागं पोरे कॅमेरामध्ये शूटिंग करतोय, त्या ब्लॉग मध्ये टाकतो। ओके,
दादा फोटो काढायचे. पोहोचलो की आता रूम बिम भेटती का नाही? केदारनाथला पोहोचतोय आता आपण. अरे चालू आहे व्हिडिओ. बंद करणं का? हा बोल ना. हा मूर्ख नादी लागू नका तुम्ही. जाकेत ना काय हो मी रिकामे टँकर टाकतो. बँक दादा झुलते राहू. हा 3 वाजता निघालो पहाटे. आम्ही पहाटे. तू उशीर केला थोडासा. लोकांच्या पर्सनल कारणामुळे आम्हाला इथं पोहोचायला 9:30 वाजले. बर बर बर. त्यामुळं आणि आता आम्हाला रूम सापडत नाही ऍक्च्युली. रूम सापडतात पण लाईट नाही. शॉप खूप मोठे स्विमिंग पूल पण पाहिजे आणि हा जेवायला पाहिजे. रूम फास्टर पाहिजे. स्वस्त पाहिजे. हा सगळा लपडा झालाय. त्यामुळे जरा बघतोय आम्ही एम्बियन्स वाले रूम भेटले की सांगू आम्ही. नाश्ता वगैरे आहे का काय अवेलेबल? सो ते आता काउंटर वरती गेल्याशिवाय आम्हाला पण काय कळणार नाही. बर. कारण बाकीचे सर्व प्रणित सर बघतात ते. तुमचा प्रवास कसा होता आतापर्यंत? आमचा प्रवास झोपून होता. सुखकर प्रवास होता. फक्त प्रवासात असा धक्कादायक घटना झाली की एक अजिंक्यला आमच्या एक इंजुरी. तुमचे बंधू का? येस येस. दादा काय झालं? लेफ्ट हँड टू इंजुरी. बरोबर. फिंगर इंजुरी. सो नो क्रिटिकल. दिस स्मॉल इंजुरी. रिकवर टू 1.5 hours. बरोबर. आता काय करायचंय? प्लॅन काय आताचा? पुढे नाश्ता करायचा आहे की आपल्याला नाश्ता करायचं मस्त पैकी. गेम कधी खेळायचे? वॉटर गेम. कपडे बिपडे बदलायचे. डायरेक्ट बीच. बॅट बॉल घ्यायचा. ठपाठूप खेळायचं. जे हरण त्या टीमनी भाडं भरायचं. बॉटल उडवायची का? बॉटल आहे इथं बेलीची. नाही बॉटल नाही उडवायची. बॉटल. जी मॅच हरण टीम 6 प्लेयरची एक टीम. बर. जी मॅच हरण त्याने पैसे भरायचे. चालते. आपण दोघं एका टीम मध्ये खेळू फक्त. आपण ते हा त्याला पण घेऊ. त्या हिरो शर्ट वाल्याला पण घेऊ. आपल्या हा वाला. हा आपण आपल्याला राहू दे. बाकीची सगळी त्यांच्या राहू दे. पण्याला पण राहू दे त्यांच्या. कोको पेरा मध्ये आलो. कोको हट मध्ये आलो आपण कोरगाव पार्क. इधर ये जिंदगी लेके जाएगी, उधर जाएगी दोस्त. देख अभी रूम नहीं मिला अपने को. अब आगे क्या करने? आगे प्लान क्या है आपका? प्लॅन तो एक ही बॅट बॉल खेळायचा बेस्ट. बॉटल उडवायचं? नाही बॉटल नाही उडवायची. बर. जी टीम क्रिकेट मॅच हरल हा त्या टीमनी भाडं भरायचं. बस हेच मेन आपलं विषय. बर. तुमचं काय म्हणणं आहे सर ह्याच्याबद्दल? काय रूम बीमचं कसं आहे? काय भेटतंय का? हा चुकलो आपण का हो? वा हे बघा कसली. ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे ना अजून एक आहे थंडरबर्ड. मस्त. नमस्कार भावांनो. आता वाजले 4:30. येस. इथं मागं फोटोशूट चाललाय गाड्यांबरोबर. तर आता निघायची तयारी चालू आहे. साधारण 5 तास लागतील पोचायला. रात्री होईल एका दिवस 9:30-10 होतील. बघूयात किती वाजेपर्यंत पोहोचतोय. अपडेट देत राहील मध्ये. ओके चला. नमस्कार मित्रांनो. अजून आम्ही इथंच आहे. मला वाटतं अजून अर्धा तास आहे निघायला. गरम एवढं डेंजर होतंय काय सांगू. आता गाडी चालवायची परत. कंटाळा आलाय. आने की बहुत खुशी होती है लेकिन जाने का गम उससे डबल होता है. छोटे छोटे व्हिडिओ टाकत जाईल मी. बघत राहा. मज्जा आली. छोटीच ट्रिप होती 1 दिवसाचीच. 3 वाजता निघालेलो घरातनं. मला वाटते 9-10 ते 11 वाजतील घरी पोचायला. कारण मध्ये 2-3 स्टॉप तरी होतील. एक चहाचा होईल, एक नॉर्मल स्टॉप होईल आणि एक जेवणाचा. वेळ तर लागेलच. चला बघत राहा.
ओके. नमस्कार भावांनो, पेट्रोल भरायला थांबलो आहे. आत्ता वाजले 5:30. 10 मिनटं झालं निघालो. तेवढ्यात आमच्या एका बाईकमध्ये पंक्चर निघाला, एक नेल निघाली, तेही काढलं. आता ओके सगळं. लेट्स डू इट. 170 किलोमीटर्स टू गो. ओके, देखते रहना. भावांनो नमस्कार, माणगावमध्ये पोचलो आहोत. अजून 120 किलोमीटर आहे इथून घर, तरी 3 तास लागतील पोचायला. बघत राहा, पावसाची शक्यता आहे. लेट्स सी. गरम खूप होत आहे, गर्दी पण खूप आहे. नमस्कार भावांनो, येस जस्ट पोचलोय. आत्ता वाजले आहेत 11:30. भयंकर पाऊस होता. लास्ट शूट 10 मिनिट केलं, नंतर खूप पाऊस लागला, काही शूट करूच नाही शकलो. भीती होती डिव्हाइसला काय प्रॉब्लेम झाला तर, पण सेफली आलो. एकदम हळू आलो. मला वाटते 5:30ला निघालेलो. पोचलो आत्ता बरोबर 11:30 वाजता पोचलो. फ्रेश वगैरे जाऊन आलो इकडं. येस, नीट आलो एकदम. मज्जा आली, एक नंबर मज्जा आली. ब्लॉग मला माहिती आहे खूप छोटा आहे. आवडला तर भावांनो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.